पटापट साथ सोबत दिली पाहिजे आपण रसिक हो ह्या खेळासाठी आपली साथ द्या प्रतिसाथ द्या जमलं तर दाद द्या आणि हा जो सोहळा आहे या सोहळ्याच्या यशासाठी दोस्तोनो तुमचा हात द्या आणि म्हणून वेळेत सामने सुरू झाले पाहिजेत म्हणून आपण सगळ्यांनी साथ आणि हातही दिला पाहिजे। नागझरी वॉरियर्स आपलं क्षेत्ररक्षण अगदी योग्य पद्धतीने लावताना दिसत आहेत आपल्याला आणि HP एव्हेंजर्सचे बॅट्समन आलेले आहेत आपल्याकडे। संदीप घरत आणि योगेश इग्राल हो संदीप घरत योगेश इग्राल नचिकेत बॉलर आहेत संदीप साठी पहिला बॉल टाकणारे आहेत नचिकेत आणि सामन्याची सुरुवात स्ट्राइकला संदीप घरत सगळे अनुभवी खेळाडू आणि क्षेत्ररक्षण सांभाळताना किशोर अधिकारी यांची धावपळ पहिला बॉल नचिकेत यांचा संदीप साठी सुंदर वाईड बॉल पहिलाच एक धावेची भर HP एव्हेंजर्स यांच्या खात्यामध्ये। काहीतरी सल्ला मसलत किशोर अधिकारी आणि नचिकेत यांच्यामध्ये सुंदर बॉल थोडस गोंधळात टाकणारा बॅट्समन साठी नचिकेत यांचा संदीप यांना दिलेला हा चेंडू सुंदर चेंडू टोलवलेला आहे अगदी सीमारेषा पार 4 रन मिळालेले आहेत। आपली कामगिरी पूर्ण करायची आलेला चेंडू टोलावायचा माननीय श्री विकास घरत साहेब उपस्थित झालेले आहेत। मी त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे आणि आसनस्थ व्हायचं आहे। मी श्री सुदेश पाटील यांना विनंती करतो की आपण विकास अधिकारी यांचा विकास घरत यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। आणि इकडे
मैदानामध्ये खेळाडूमध्ये एकच चुरस अपील केलेला आहे पण डॉट बॉल. माननीय श्री प्रमोद शेडगे उपस्थित झालेले आहेत. पालघर जिल्हा संघ महाराष्ट्र संघ या महाराष्ट्राचा बुलंद आवाज असणारे आपल्याला कॉमेंटेटर म्हणून लाभलेले आहेत. त्यांचा अनुभव त्यांचा अभ्यास आणि मी त्यांना प्रथम विनंती करतो की आपण स्टेजवर जायचं आहे. स्टेजवर आपलं स्वागत हे मंडळ करू इच्छिते आणि उंचावलेला इकडे चेंडू सीमारेषा पार 4 रन 1 षटक 12 धावा मी आणि नो बॉल आहे 4 रन 5 धावा प्रेत. माननीय सुदेश पाटील यांना मी पुन्हा विनंती करतो की आपण प्रमोद शेडगे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करायचा आहे. नो बॉल दिलेला आहे. एक बॉल बाकी आहे. मी प्रमोद शेडगे यांना विनंती करतो की आपण आपली जबाबदारी स्वीकारायची आहे आणि आपला बुलंद आवाज आपला सुमधुर असा आवाज आपल्याला असलेली माहिती आणि या क्रिकेटच्या क्षेत्रामधलं ज्ञान सर्वांपर्यंत द्यावं. पुढील जबाबदारी थँक्यू व्हेरी मच. पाटील सरांचा आवाज आपण सकाळपासून ऐकतायत. एक आदर्श शिक्षक म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतायत. लालोंडे या शाळेवर ते कार्यरत आहेत. पुन्हा एकदा शब्दसुमनांनी हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद. ऑन साईटला चेंडूला मात्र टर्न केलंय. सुरेख पद्धतीने सरळ चेंडू निघून जाईल फाईन लेगच्या क्षेत्रात. हा येतोय नागझरी प्रीमियर लीगचा चौकार. एक अतिशय सुंदर फटका होता आणि या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाल्यानंतर आपण पाहतायत गोलंदाज यावेळेला परिवर्तन केलं गेलं होतं. 2 फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा अतिशय देदीप्यमान. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर नागझरी प्रीमियर लीग पर्व दुसऱ्या आणि या दुसऱ्या पर्वामध्ये सर्व खेळाडूंचं, संघ मालकांचं, ग्रामस्थ मंडळींचं, आलेल्या आमच्या तमाम क्रिकेट रसिकांचं आणि लाडक्या आमच्या पाहुण्या वर्गांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण थेट प्रक्षेपण यूट्यूबवर आपण पाहतायत. त्या संपूर्ण वॉच करणाऱ्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सामना क्रमांक 2 आपल्या भेटीला आपण पाहतायत. पहिल्या षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहे. सुंदर सुरुवात आणि दमदार आणि शानदार सुरुवात झालेली आहे. ती फलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. HP एव्हेंजर या संघाचं फलंदाजी करताना आपण पाहतायत आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहू शकाल नागझरी वॉरियर्स. NPL सीझन 2चं हे सुंदर पर्व आपल्याला पाहायला मिळतं आणि या पर्वामध्ये
अपकमिंग यंग टॅलेंट, सिनियर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, जुने जाणते खेळाडू आपण पाहू शकतायत. कारण लीग म्हटलं की मनोरंजनाची भरीव कॅप्सूल म्हणून जी ओळखली जाते. 2008 सालापासून आपण लीगचा फॉर्मॅट पाहिला आणि आता फार वेगाने या लीगचा जो फॉर्मॅट आपण पाहतात प्रचंड वेगाने वारे वाहू लागलेत या लीगच्या माध्यमातून असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि लोकप्रिय असणारी ही नागझरी प्रीमियर लीग, प्रत्येक नागझरीकरांचं लक्ष वेधित करणारी ही स्पर्धा, एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं याचं प्रात्यक्षिकरण देणारी ही स्पर्धा NPL आपल्याला पाहायला मिळते. खूपच बाउन्स मिळाला होता, परंतु आपण पाहू शकताय दोन्ही पंच अजित म्हात्रे सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन फ्रॉम एक्सर बोरिवली मधून बिलॉंग करणारे एक जुने जाणते खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि ते पंचांच्या भूमिकेत आपण पाहत आहेत. नितेश कदम यांना आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या झालेली आहे, जाऊन पोहोचते ती 21 या धावसंख्येवर. आदेशचा हा चेंडू मात्र लेफ्ट हँड बॅटरने खूप सुंदर पद्धतीने खेळून काढला. टिपमेंट विकेटचा क्षेत्ररक्षक फार वेगाने येईल, फंबल होतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. दुहेरीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23च्या घरामध्ये. HP एव्हेंजर हा संघ प्रथम फलंदाजी करताना त्याच्या अगेन्स्ट जर आपण पाहिलं तर नागझरी वॉरियर्स या 2 संघांमध्ये अतिशय सुंदर लढत, ज्यामध्ये किशोर अधिकारी यांना सुद्धा आपण पाहू शकतायत ॲक्शनमध्ये. एक सुंदर व्यक्तिमत्व. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, सरळ बॅटने तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. फॉलो थ्रूमध्ये अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं फार कठीण असतं, परंतु इथे मात्र यावेळेला गोलंदाज आदेशने करून दाखवलंय. ग्रेट फिल्डिंग. संघाची धावसंख्या या सिंगलच्या सहाय्याने जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. सुसज्ज असं मैदान आणि आज नागझरीकरांना पर्वणी होती की मात्र ही स्पर्धा कधी येईल आणि आजपासून 2 दिवस आपण सातत्याने पाहणार आहोत ही स्पर्धा. ऑफ साईडला हलकेशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा उपयोग केला. पंचांनी मात्र यावेळेला आपण पाहतायत नोचा इशारा. 30 यार्ड सर्कलमध्ये आपण पाहत आहे ज्या पद्धतीने किती क्षेत्ररक्षक ठेवावे ते कॅप्टनला माहीत असायला हवं आणि त्याचंच कारण या ठिकाणी ॲक्युरेट लक्ष होतं. आणि इथे जर आपण पाहिलं तर 1+1 अशा 2 धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 26 धावा. नागझरी प्रीमियर लीग NPL किशोर अधिकारी स्वतः जात आहेत त्या ठिकाणी दर्शवत आहेत. 30 यार्ड सर्कलमध्ये तुम्हाला किती क्षेत्ररक्षक ठेवण्याची मुभा असते हे खूप जाणणं फार गरजेची गोष्ट. क्रिकेट म्हटलं की नॉलेज असावं लागतं. त्या क्रिकेटच्या परिभाषेत कारण 7 शब्दांचा अर्थ लपला गेलाय या क्रिकेटला परिपूर्ण. ऑन साईडला अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र दिशा दिली गेले. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करेपर्यंत सिंगल मिळते. ग्रेट फिल्डिंग, ग्रेट थ्रो, मॅग्निफिसंट फिल्डिंग. संघाची धावसंख्या सिंगलच्या सहाय्याने जाऊन पोहोचते 27च्या घरामध्ये. 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे 2 संघांमध्ये. गोलंदाज सज्ज होईल. ऑन साईडला खेळला गेलाय. बॅकवर्ड स्क्युअर लेगला चेंडूला मात्र या ठिकाणी वळवलं गेलंय. सिंगल मेल. एक चांगली पार्टनरशिपची गरज होती आणि जमेची बाजू काय तर सलामीवीर आतापर्यंत सुरक्षित आहेत. खेळपट्टीवर परिपूर्ण मात्र गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत आहेत आणि खेळपट्टी जणू काही त्यांच्या प्रेमात पडलेली आहे अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळतं. सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आदरणीय गाडवे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर आपलं मनपूर्वक या नागझरी प्रीमियर लीग पर्व 2मध्ये सहर्ष स्वागत आहे. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. हलकेशा हाताने चेंडूला मात्र बाउन्स मिळाल्यानंतर हुक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. 1 बाउन्सने मात्र अजित म्हात्रे सर त्या ठिकाणी दर्शवतात. गोलंदाजाला ऑन केला जातोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. 29 रन्स ऑन दी बोर्ड लागला. तर 2 फलंदाज संदीप आणि योगेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. साहिल पाटील आमचे अपडेटर आणि अतिशय सुंदर टेक्निशियन म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. डिजिटल स्कोरिंग करतायत अनुराग चव्हाण. कॅमेरामॅनच्या भूमिकेत ब्रँड ऑफ कमारे. लो फुलटा चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली. अपील मात्र यावेळेला लाऊड नव्हती कारण उत्साह होता.
आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला आणि लेग बायच्या स्वरूपात एकदा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहे. षटक क्रमांक 2-4 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी करताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना HP एव्हेंजर वर्सेस नागझरी वॉरियर्स या दोन संघांमध्ये सुंदर लढत सुरू आहे. 2 षटकांचा खेळ 30 धावा विदाऊट लॉसने आतापर्यंत आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल. घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया आपण डीजेला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. एक मिनिट थांबायचं. मी इथे उपस्थित महिला वर्ग आपल्या ह्या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यामध्ये त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे. नियुक्ती नितेश अधिकारी, नेहा निलेश अधिकारी आणि संगीता पंढरी अधिकारी आपण स्टेजवर यायचं आहे. मंडळातर्फे आणि मान्यवरांतर्फे आपलं हे मंडळ स्वागत करू इच्छिते म्हणून आपण स्टेजवर यायचं आहे. नियुक्ती अधिकारी, नेहा अधिकारी आणि संगीता अधिकारी आपण सर्वांनी स्टेजवर यायचं आहे. आपलं स्वागत समारंभ च्या हस्ते करायचा आहे. आपण स्टेजवर यायचं आहे. मी माननीय श्री सुदेश पाटील उपसरपंच नागझरी यांना विनंती करतो की उपस्थित मान्यवरांपैकी प्रथम नियुक्ती नितेश अधिकारी यांना पुष्पगुच्छ देऊन यांचं आपण स्वागत करायचं आहे. नियुक्ती नितेश अधिकारी, तसेच संगीता पंढरी अधिकारी यांचं देखील स्वागत सुदेश पाटील आपण करायचं आहे. महिला वर्गाची उपस्थिती आपल्याला खूप स्फूर्ती देणारी आहे. नेहा निलेश अधिकारी यांचं देखील स्वागत सुदेश पाटील आपण करायचं आहे. उपस्थितांचं स्वागत आणि मान्यवरांचे धन्यवाद. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी होणार आहे. अजय स्मृती आणि आरे किंग दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे, प्रेझेंट राहायचं आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 43. या धावसंख्येवर लगातार 2 चेंडूवर 2 षटकार आल्यानंतर आपण पाहत आहेत अप्रतिम फलंदाजी. 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय आणि जमेची बाजू खास अशी राहिले. जर आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज दोन्ही बॅटर आतापर्यंत खेळपट्टीवर चिकटून राहिलेत. हुकचा फटका, अच्छे गेंदो का सम्मान करो, बुरे गेंदो का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य. चेंडूला पाहिलं, न्याळलं आणि हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं. येतो यावेळेला NPL चौकार. गुड शॉट. सुपर बॅटिंग बाय संदीप. आक्रमकता काय असते, संयम काय असतो, चिकाटी काय असते याचं प्रात्यक्षिकरण यावेळेला दर्शवत असताना आखूड टप्प्याचा चेंडू जरूर होता, फुटवर्क चांगला होता, परंतु चेंडूवरची करडी नजर यावेळेला पाहायला मिळाली नाही. डॉट बॉलची सांगता होते. आदरणीय सन्माननीय सुदेजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आदरणीय गाडवे साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपण नागझरी प्रीमियर लीगमध्ये आपल्या शुभ हस्ते करावं मी आपणास विनंती करेन. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू लगातार 2 चेंडू आपण पाहिले तर डॉट पाहायला मिळत आहेत
आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते ती जवळजवळ 47 रन्स. किशोर अधिकारी यांच्या माध्यमातून हे षटक हाताळलं गेलं. एक स्वतः क्रिकेटवरचं अफाट प्रेम करणारं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. क्रिकेटवरचा जिव्हाळा आपण पाहिला किशोर अधिकारी यांचा. 47 विदाऊट लॉस, 47 विदाऊट लॉस आपण पाहत आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक असेल. ग्रामीण भाषेमध्ये म्हणायचं झालं तर हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं, स्लॉग ओव्हर. आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील याचं उत्तर देण्यासाठी मात्र यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. या सुदेजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सुदेजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते गाडवे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. अनुराग चव्हाण यांच्या माध्यमातून कॅमेऱ्यात बंदिस्त केलं जातं. थँक्यू व्हेरी मच गाडवे साहेब, आपण अमूल्य वेळ या नागझरी प्रीमियर लीगला आपल्या माध्यमातून दिलात. कारण वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि तो वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. 47 धावा, शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार. आदेश यावेळेला पाहिलं चेंडू सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना एक दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहत आहेत नागझरी प्रीमियर लीगला जसं ते उपस्थित झाले आणि आपल्या विनंतीस मान देऊन या स्पर्धेला त्यांनी मात्र आपण पाहत आहेत नागझरी प्रीमियर लीगसाठी 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य केलेलं आहे. त्यांचं टाळ्या वाजून आपण त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूया. गाडवे साहेब, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणून नेहमीच आपलं सहकार्य लाभलेलं आहे, त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. योगेश या ठिकाणी बॅक टू द पव्हिलियन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती जवळजवळ 47च्या घरामध्ये आपण पाहिला. 48 धावा, 48 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. सुंदर आयोजन, नियोजन करणं. आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, परंतु ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं. कारण ज्या वेळेला स्पर्धा येते त्यावेळेला तुम्ही जास्तीत जास्त फॅमिलीला वेळ न देताना मैदानाला तुम्ही देता. कारण एकदा चांगली स्पर्धा व्हायला हवी ही संकल्पना मनामध्ये धरून आपण ही स्पर्धा भरवत असतो. आपल्या कुठेतरी गावाचं नाव हे मात्र पालघर जिल्ह्याच्या नकाशामध्ये यावं, त्यासाठी क्रिकेटचे सामने आपण सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने कॉम्पिटिशन वाढत चाललंय. परंतु लीगचा फॉर्मॅट आमच्या गावातील खेळाडूंना मात्र यावेळेला जरूर चमकलं पाहिजे, यासाठी मात्र हा लीगचा फॉर्मॅट उदयास येताना सातत्याने पाहायला मिळतोय. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा यावेळेला अभाव दिसतोय. कारण एका साईडला संदीप एक सेट फलंदाज आहे, परंतु इथे जर आपण पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी, आदेशने खूप चांगला कमबॅक केलाय. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो आणि त्याचंच प्रात्यक्षिकरण यावेळेला दर्शवत असताना आपण पाहत आहेत मिस्टर आदेश. मॅग्निफिसंट बॉलिंग, खूप चांगला चेंडूचा टप्पा, अचूक मारा यावेळेला करत असताना आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, अशा पद्धतीने निलेश खेळण्याचा प्रयत्न करतात. लेगबाईचा इशारा अजित म्हात्रे सरांकडून येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 49 या धावसंख्येवर. सामना क्रमांक 2 सुरू आहे. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा नेक्स्ट कॉल असेल अजय स्मृती आणि आर.ए. किंग या दोन्ही संघाचे कॅप्टन. आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आहे. संघाची धावसंख्या 49, लॉस ऑफ 1 विकेट. नागझरी प्रीमियर लीगचा हा शानदार थरार टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहत आहे. संदीप आतापर्यंत विचार केला तर वैयक्तिक इंडिव्हिज्युअल 11 बॉलमध्ये 20 धावांची एक आक्रमकतेची खेळी करत असताना पाहायला मिळतोय. गुड बॅटिंग बाय संदीप. आदेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड बॅटर पुन्हा एकदा सज्ज होईल. आदेश समोर संदीप. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॅटची एज घेत चेंडू मात्र निघून जाईल. लॉंग स्टॉप रिझनला चेंडू थांबण्याचं नाव घेत नाहीये. जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. याला म्हणतात न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं, हरावं लागतं. नशिबाचा चौकार 4. वेलकम बॅक. 5 बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 53 धावा. 24 वर जाऊन पोहोचतो इंडिव्हिज्युअल. सुपर बॅटिंग बाय संदीप. यावेळेला चेंडूला पाहिलं, न्यायाला कंट्रोल नव्हतं गोलंदाजाचं, कंट्रोल होतं फलंदाजाचं. कोणत्याही प्रकारची छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला नाही. आउटसाइड द लेग स्टंप, वाईट
व्हाईटचा इशारा आला आणि व्हाईटच्या इशाऱ्याने एक धाव इन्क्लूड केली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 54 या धावसंख्येवर. 3.5 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आदेश 04 नंबरची जर्सी परिधान करणारा संदीप समोर. या वेळेला मात्र शेवटच्या बॉलवर 2 अतिरिक्त स्वरूपात अवांतर स्वरूपात धावा येत आहेत. या वेळेला कमरेच्या वर असल्या कारणानं बिमरच्या स्वरूपात पंचांनी त्या ठिकाणी इशारा दिला गेलाय. फ्रीचा सिग्नल मिळतोय. नोची 1 धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 55 वर जाऊन पोहोचली गेली. 55 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या बॉलवर फ्रीचा सिग्नल आहे म्हणजे जोखीम पत्करावी लागेल, रिस्क घ्यावी लागेल या बॉलवर. या वेळेला रिस्क घेतली. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. सरळ चेंडू मात्र साहिल पाटील यांच्या स्वागतासाठी. चेंडू निघून 6 धावांकरता आमच्या महिला वर्गांच्या स्वागतासाठी अभिवादन करण्यासाठी षटकार NPL 6 या षटकाराने संघाची धावसंख्या 61 आणि विजयासाठी 62 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. ते HP एव्हेंजर या संघाने नागझरी वॉरियर्स या संघासमोर. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन या अजय स्मृती आणि एका साईडला आरे किंग या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. आदरणीय सन्माननीय विश्वासजी अधिकारी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. तंटामुक्ती अध्यक्ष या नात्याने आपण पाहत आहेत आणि एक सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी त्यांना विनंती करेन, सर आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. आदरणीय आमदेवजी अधिकारी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून. दोन्ही संघाच्या प्लेइंग 11च्या लिस्ट या ठिकाणी आपण पाहत आहेत एकमेकांना सुपूर्त केल्या जात आहेत. ही फॉर्मॅलिटी फार महत्त्वाची भूमिका असते. तर या नामदेवजी अधिकारी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. या आपण आर्य किंग संघाचे कॅप्टन टॉस या ठिकाणी मात्र कॉल करतील. काटा काटा या ठिकाणी आलेला आहे. धन्यवाद नामदेवजी अधिकारी साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. तर कसं वाटतं एकंदरीत नागझरी प्रीमियर लीग गेल्या वर्षात आपण पाहिलं ही पहिलं वर्ष होतं, यंदाच्या वर्षात दुसरं वर्ष. म्हणजे एखादा पक्षी चातक पक्षीप्रमाणे पावसाची वाट पाहतो त्याचप्रमाणे मात्र आपण पाहत आहेत या स्पर्धेची तुम्ही किती वाट पाहत होतात? आता उंदांच्या वर्ष यूट्यूब लाईव्ह केलेत त्याहून आम्हाला ग्राउंडचं चांगलं वाटतं. नक्कीच. टॉस जिंकलाय तुम्ही, काय निर्णय असेल आपला? बोलतो ना नंतर. म्हणजे जास्त बोलत नाहीयेत. फिल्डिंग घेतो. फिल्डिंग. थँक्यू व्हेरी मच. जास्त बोलत नाही आहेत परंतु या ठिकाणी आपण पाहणार आहोत आज विश्वासजी अधिकारी साहेब. वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. तंटामुक्ती अध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित झालेत. जर आपण टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं.
आता मनाच्या विरोधात 4 षटकं तुम्हाला खेळायची आहेत, फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करताना एक टोटल तर तुम्ही छान देणार आहात, परंतु असे 3 ते 4 तुमचे प्रमुख फलंदाज कोण आहेत? सचिन भोईर, अविनाश भोईर, अनिकेत गुजर. नक्कीच ही स्पर्धा खेळताना तुम्ही एन्जॉय करणारच आहात, परंतु या स्पर्धेचं जर आपण पाहिलं तर कार्यकारी मंडळ जे आहे त्यांनी मात्र खूप अथक परिश्रम, अथक मेहनत घेतलेत. यंदाच्या वर्षात यूट्यूब ही फर्स्ट टाईम आपण पाहत आहेत नागझरी प्रीमियर लीगमध्ये आहे, म्हणजे चेंजेस होत गेलेले आहेत, बदल झालेले आहेत. तर या कार्यकारिणी मंडळाचा आपण धन्यवाद आणि ऋणी कसे राहतील? नाही, एकदम सुंदर हे केलेलं आहे. यंदाचं वर्ष सुंदर असं नियोजन आयोजन आहे, त्याप्रमाणे आम्ही खेळत आहोत. नक्कीच, थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघांचा मनपूर्वक धन्यवाद आणि ऑल द बेस्ट असेल. तर या ठिकाणी आरे किंग्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा धाडस निर्णय घेतलेला आहे. आरे किंग ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. थँक्यू व्हेरी मच. कॅमेरामॅन अनुराग चव्हाण, पाटील नेटवर्क. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम, नागझरी प्रीमियर लीग मनोरंजनाची भरीव कॅप्सूल 2023. थँक्यू डीजे. या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. तंटमुक्ती अध्यक्ष विश्वास जे अधिकारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं व्यासपीठावर आपण आगमन झालेलं आहे. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी आदरणीय नामदेवजी अधिकारी साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. विकी भोसले आणि नचिकेत तांबडी, 2 फलंदाज 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी दाखल झालेत. 62 धावांचं पाठलाग करताना कशा पद्धतीने, कशा रीतीने यावेळेला खेळी करतील, आपल्या संघाला कितपर्यंत घेऊन जातील. कारण जेव्हा लीगचा फॉर्मॅट आपण खेळतो त्यावेळेला तुम्हाला पॉईंट्स टेबल खूप महत्त्वाची भूमिका असते. तुमचा रन रेट काय आहे या गोष्टीकडे मायने राखलं जातं. तुम्ही किती धावांनी जिंकतायत, प्रतिस्पर्धी संघाला किती धावांनी पराभूत करतायत, हे सर्व काही कॅल्क्युलेशनचे समीकरण आहेत. ते माइंडमध्ये फिट ठेवणं प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून खूप गरजेची गोष्ट आहे आणि तेच मात्र लीगच्या फॉर्मॅटमध्ये हीच खरी मजा असते. कालच्या दिवसात आपण पाहिलं दक्षिण आफ्रिका वर्सेस ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलिया संघाने पुन्हा एकदा वर्ल्ड कपच्या सुरुवातीला 2 पराभूतचे धक्के खाऊन मात्र फायनलमध्ये थेट यावेळेला प्रवेश करताना संघ ऑस्ट्रेलिया पाहायला मिळतो. एका साईडला 9च्या 9 मॅचेस मात्र जिंकणारा भारत संघ आपण पाहिला तर डेफिनेटली फायनलमध्ये पहिला संघ ज्यांनी प्रवेश केला मोहम्मद शामीने मात्र अक्षरशः जबरदस्त न्यूझीलंड संघाला पराभूतचा धक्का दिला आणि 7 विकेट सहित मात्र पुन्हा एकदा मोहम्मद शामीने दाखवलं. फ्रस्ट्रेशन असताना सुद्धा मात्र आपण डिप्रेशनमध्ये असताना सुद्धा कशा पद्धतीने आपण उगवता आलं पाहिजे हे मात्र त्यांनी दर्शवून दिलं गेलं. हे मोहम्मद शामीला सॅल्यूट असेल. पहिलाच बॉल खूपच स्लोवर वन चेंडू होता, इथे मात्र वेट अँड वॉच करून खेळले होते, परंतु चेंडू थोडासा खाली राहिला आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपण पाहत आहेत डॉट बॉलची सांगता होत असताना. कारण मातीची जेव्हा खेळपट्टी असते त्यावेळेला तुम्हाला कौशल्य पणासपणा लावून गोलंदाजी करावी लागते. तुमचा फिंगरचा परिपूर्ण उपयोग करावा लागतो, तुम्हाला बोटांतील जादू दाखवावी लागते आणि त्याचंच प्रात्यक्षिकरण मात्र यावेळेला गोलंदाज जर आपण पाहिलं तर जुने जाणते आहेत राजेश. यावेळेला पाहिलं नाळ सरळ चेंडू मात्र यावेळेला सोडून दिला आणि बाकीचं काम पंचांवर सोपवलं. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. राजेश यांनी भरपूर उन्हाळे पावसाळे पाहिलेत, चढ उतार पाहिलेत, आपल्या करिअरमध्ये मात्र पराभूत आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर जय पराजय पाहिलेले आहेत. ह्यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता परंतु व्यवस्थित पिक करू शकले नाही. चेंडू फार वेगाने निघून जातोय, आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. 2 धावा तर डेफिनेटली त्या ठिकाणी मिळतील. लॉंग स्टॉप रिझनला फेकी येईपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण केल्या जात आहेत आणि या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर
3 या धावसंख्येवर 3 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 62 धावांचं पाठलाग करताना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल. या धावा जर अचीव करायच्या असतील तर डेफिनेटली मात्र 62 धावांचा डोंगर तुम्हाला पकडावा लागेल आणि त्याच अनुषंगाने मात्र खेळी करतील का. एका साईडला आपण पाहत आहेत विकी भोसले आणि नचिकेत तांबडे असे दोन फलंदाज. या वेळेला परिपूर्ण फुटवर्क नाही आहे आणि त्याचंच कारण या ठिकाणी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. टप्पा पड्यानंतर चेंडू थोडासा टॉस झाला आणि सरळ चेंडू मात्र शरीराचा वेध घेत डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 3 या धावसंख्येवर. धावा होऊ शकतील, मी करेन. आत्मविश्वास फार महत्वाची गोष्ट असते. आत्मविश्वास तुमच्या अंगी असायला हवा, परंतु अति आत्मविश्वास कधीच नसायला हवा. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ले आहे. तो आत्मविश्वास दिसत नाहीये आतापर्यंत. विकी भोसलेच्या माध्यमातून यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. स्क्युअर लेगला जस्ट अजित म्हात्रे सरांच्या बाजूने चेंडू निघून जातोय. फील्ड करेपर्यंत सिंगल आराम की साथ त्या ठिकाणी मिळाली. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. नागझरी प्रीमियर लीगचं दुसरं पर्व आणि या दुसऱ्या पर्वामध्ये आज 185 देशांमध्ये हे नागझरीकर झळतील, कारण 185 देशांमध्ये ही स्पर्धा थेट यूट्यूबवर प्रकाशित होताना आपल्याला पाहायला मिळते. हलक्याशा हाताने सॉफ्ट अँड बॉटम हँडचा उपयोग केला. फक्त जंटल पुश केलं. गॅपमध्ये खेळला गेला होता. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 5 या धावसंख्येवर. संत गतीने सुरुवात सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु येणाऱ्या चेंडूंमध्ये जेव्हा चेंडूचा कापूस निघून जाईल, जुना चेंडू होईल, त्यावेळेला मात्र अटॅकिंग मोडमध्ये फलंदाज दिसतील का हा प्रश्नचिन्ह मात्र यावेळेला पडला असेल. तो आपण पाहू शकतात नागझरी वॉरियर्स या संघाला ऑन साईडला खेळला गेला आहे. वन बाउन्सने चेंडूला फील्ड करेपर्यंत फक्त सिंगल मिळाली. गुड फिल्डिंग बाय अजित. एका साईडला जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. 18 नंबर म्हणजेच विराट कोहलीचा खूप मोठा फॅन असेल यात काही शंका नाही आहे. पहा लगेच स्माईल दिली तिथे, कारण 50 जर आपण पाहिलं तर शतकांचा राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलंय. काय स्ट्रगल असतं, संघर्ष काय असतो, संघर्षाच्या काळापासून कसं खेळावं हे सातत्याने आपण पाहिलं. ज्या वेळेला मात्र 50 शतकं झाली त्यावेळेला अभिवादन केलं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना. आणि खऱ्या अर्थानं मात्र या दोन खेळाडूंमध्ये खूप चांगल्या प्रकारचं बॉन्डिंग आपण सातत्याने पाहिलं. ज्या वेळेला नवीन खेळाडू म्हणून विराट कोहली आला होता त्यावेळेला ड्रेसिंग रूममध्ये ज्या वेळेला त्याला सांगितलं पदस्पर्श करताना, त्यावेळेला हसत हसत त्याने पदस्पर्श केले होते भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या. मात्र पायाला पदस्पर्श करत असताना आपण पाहू शकलात आणि तिथून आज भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर म्हणतायत की मात्र भारतीय असल्याचा मला गर्व आहे आणि माझ्याच संघामधून एक विराट कोहलीने मात्र माझा रेकॉर्ड मोडीत काढला याचा मला अभिमान आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली. 62 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर आतापर्यंत संत गतीने सुरुवात सुरू आहे. दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉल वाईटच्या स्वरूपात या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. डिरेक्ट हिट करण्याचा मनसुबा बाळगला, परंतु 1+1 या 2 धावा या ठिकाणी डेफिनेटली मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. फील्ड रिस्ट्रिक्शन जर आपण पाहिलं तर यावेळेला सिली पॉइंटला आपण पाहू शकताय ऑन साईडला खेळलं गेलं. बॅकवर्ड स्ट्युअर लेगचा क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावेल. सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्याने मात्र डबलमध्ये कन्वर्ट केली जाते ही धाव आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते डबल फिगरमध्ये 10 या आकड्यावर. विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज आतापर्यंत खेळपट्टीवर आहेत, परंतु कंपॅरिझन करताना 20 धावा प्रतिस्पर्धी संघाच्या पहिल्या षटकामध्ये होत्या. मोठा प्रहार, बॅटची एज घेत चेंडू लॉंग स्टॉपेजनला. यष्टीरक्षक धावतायत चेंडूला स्टॉप करेपर्यंत. या वेळेला मात्र धावांचा वेग वाढताना आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते ते एकंदरीत 12 या धावसंख्येवर. 12 रन्स 1 शॉट. काय ॲक्युरेट नजर यावेळेला पाहायला मिळते लेग स्क्वेअरच्या पंचांची. खरोखरच अतिशय सुंदर पंचांची भूमिका आतापर्यंत या दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सामना क्रमांक 3 आपल्या भेटीला येईल. अजय स्मृती वर्सेस आर ए किंग ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फास्ट. कडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेत, परंतु नो मॅन्स लँड म्हणता येणार नाही. हा झेल होऊ शकला असता, परंतु तिथे झेल धरतीला दान केला जातोय आणि पाहता पाहता या ठिकाणी सिंगल मिळते. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 12 धावा. 1 रन शॉट एक आपण पाहिले होते आणि त्याचंच कारण या ठिकाणी एक धाव कपात केली गेली. 12 धावा फलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज योगेश.
टप्प्याचा चेंडू त्याची संधी मात्र या वेळेला जरूर होती फलंदाजाला, परंतु त्या संधीचं सोनं करू शकले नाहीत आणि स्माईल देत मात्र अजित म्हात्रे सर या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा देत असताना पाहायला मिळत आहेत. म्हणजेच 1+1 2 धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14. 62 धावांचा पाठलाग करताना 14 धावा फलकावर, म्हणजेच इथून अजून सुद्धा 48 धावांचं लक्ष समोर असणार आहे. पुन्हा एकदा योगेश बॅटची एज घेत टप्प्याच्या चेंडूला व्यवस्थित मात्र बॅटचं एलिव्हेशन स्वीकारलं नाही. फेकी मात्र या वेळेला स्वैर होते, परंतु कोणताही प्रकारचा धोका पत्कारलेला नाही आहे. सिंगल मिळत नाही आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. लीगच्या फॉर्मॅटमध्ये खास करून गावकऱ्यांसाठी पर्वणी असते आणि गावातील खेळाडू एकत्रित येऊन मात्र सण जसं आपण साजरा करतो त्याप्रमाणे हा क्रिकेटचा खेळ साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र एक मोठा फटका येईल या वेळेला. व्यासपीठावर सलामी देत असताना षटकारात परावर्तित केलं. हा येतोय संघर्षाचा षटकार. गुड शॉट. वीस धावा फलकावर. इथून 42 धावांचा प्रवास असेल. येणाऱ्या बॉलमध्ये ऑन साईडला षडंपूल करण्याचा प्रयत्न, चांगले क्षेत्ररक्षण आणि इथे जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू द डगआउटच्या दिशेने मात्र या ठिकाणी आपण पाहतायत पहिला फलंदाज विकीला परतावं लागेल पॅव्हेलियनमध्ये. धावा फलकावर. 42 धावांचा प्रवास. येणारी बॉल आहे तुमच्याकडे 12. राजेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इतर वेळेला आपण 4 षटकांसाठी 4 गोलंदाज पाहतो, परंतु गावातील स्पर्धा आहे, लीगचा फॉर्मॅट, अशा वेळेला मात्र गोलंदाज नसतात आणि एका गोलंदाजाला 2 षटकं देणं म्हणजेच या ठिकाणी आपण पाहताय ती पर्वणी आहे. डॉट बॉलची सांगता का मी एवढे उन्हाळे पावसाळे पाहिलेत, हारजीत पाहिले, चढ उतार पाहिले, जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा संकटाच्या नद्या का मी पार केलेत, हे राजेश यावेळेला दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुड डिलिव्हरी. सुपर लेंथ लाईन ऑफ तुमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं आणि तिथून चेंडू मात्र यावेळेला सरळ गॅदर केला जातोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. ऑन साईडला स्टेप आउटहून खेळला जातोय. चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्युअर लेगला. सुंदर क्षेत्ररक्षण. फेकी येईपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. विकी भोसले बाद झाल्यानंतर नचिकेत आतापर्यंत मैदानात आहे. दीपक त्याची जागा भरून काढण्यासाठी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग ॲट नंबर 3 वर येतोय. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला बॅटचा टो लागला होता. अजय मात्र त्या ठिकाणी आपण पाहतायत पुढे सरसावतायत. फेकी करेपर्यंत या ठिकाणी मेल सिंगल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर आतापर्यंत 22 या धावसंख्येवर. इथून 40 धावांचं लक्ष असेल. येणारे बॉल आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये 40 धावा विजयासाठी. नागझरी वॉरियर्स नीड्स 18 रन्स इन 9 बॉल. हलकेशा हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. अंडरम फेकी केली जाते, परंतु नेम परिपूर्ण मात्र यष्ट्यांवर आदळत नाहीये बॉल. आणि पाहता पाहता या ठिकाणी सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या आणि दीपकला मात्र यावेळेला परतावा लागेल. काय चतुराई दाखवली त्या ठिकाणी आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना बाईच्या स्वरूपात मिळेल 1 धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. अजून सुद्धा 39 धावांचं लक्ष समोर असेल. फलंदाज या ठिकाणी बाद होताना या पण ऐकूया सुमधुर संगीत. चार बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. 8 बॉलचा खेळ शेष राहिला. 8 बॉलमध्ये 39 धावांची गरज आहे. किशोर अधिकारी स्वतः मात्र या ठिकाणी मैदानात येत असताना आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म
यावेळेला जागा बनवली, खूप चांगल्या पद्धतीने पूलचा फटका, अगदी नेत्रदीपक. आरे किंग कक्षेच्या दिशेने चेंडू या वेळेला ट्रॅव्हल होत असताना आउट ऑफ द पार्क. 6 धावा. या षटकाराने मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा आव्हान या ठिकाणी दिलेला आहे प्रतिस्पर्धी संघाला की अजूनपर्यंत या ठिकाणी सामना समाप्त झालेला नाहीये, परंतु राजेश हार न मांडणाऱ्यांपैकी एक तिथे झेल सुटतोय आणि झेल सुटल्याचा परिणाम मात्र येणाऱ्या चेंडूंमध्ये नचिकेत दाखवून देईल का आपल्या बॅटने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 30 धावा. आता इथून 6 बॉल 32 धावेची आवश्यकता आहे. 6 बॉल 32 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक, या आपण ऐकूया सुमधुर संगीत. थँक्यू. 6-32चं समीकरण आहे. 32 धावांचं लक्ष असेल. गोलंदाजी मार्कवर अजित गुजर. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. ह्या वेळेला आपण पाहू शकताय हा मेसेज आलाय नचिकेतला की मात्र या धावा कराव्याच लागणार आहेत, कारण पहिल्या सामन्यापासून जर तुम्ही विजयाची मुहूर्त मेढ रोवतायत तर डेफिनेटली येणाऱ्या सामन्यांमध्ये तुमचं वर्चस्व जरूर पाहायला मिळेल, परंतु त्यासाठी तुम्हाला आत्मविश्वासाची गरज असेल. चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही गोष्टी मेंटेन कराव्या लागतील आणि आपल्या अंगीकृत या गोष्टी असायलाच हव्यात. परंतु त्यासाठी प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट का म्हटलं गेलं हे ब्रीद वाक्य, कारण सराव हा तुम्हाला बळकट बनवतो. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय, खूप चांगला फटका गॅपमध्ये आहे. चेंडू फार वेगाने निघून जाईल. 4 धावांकरता ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो, बाणासारखा वेगवान 4 धावा मिळतील नचिकेतच्या बॅटमधून. धावसंख्या 34 धावा. यावेळेला चेंडूला पाहिलं, निळाला आउटसाइड द ऑफ स्टंप, सोडून जाणारा हा चेंडू. यस, व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 35 धावा. खूप चांगलं नचिकेतची बॅट तळपले. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी आतापर्यंत त्याची बहरली गेले. यावेळेला पाहिलं कंट्रोल नाही या गोलंदाजाचं अजय. यावेळेला थोडासा संघर्ष करतोय. व्हाईट बॉल लगातार दुसरा हा वाईट आणि प्रतिस्पर्धी संघाला बोनसच्या स्वरूपात धावा मिळत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36 वर जाऊन पोहोचले गेले. 62 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर 36 धावा म्हणजेच इथून अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. ऑन साईडला खेळला गेलाय, फटका तर चांगला आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक फार वेगाने येईल, फेकी करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर नचिकेतला पुन्हा एकदा क्रीजमध्ये यावं लागतं. एकेरीवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. या एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 37 वर. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 2, म्हणजेच येणारे 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी 25 धावांचं लक्ष हे समोर असणार आहे. ऑन साईडला खेळला गेलाय, सॉफ्ट हँडचा उपयोग करत असताना फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. एकदा वर्जित केली जाते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु सिंगल डबलने प्रतिस्पर्धी संघाला काही इफेक्ट पडणार नाहीये. मात्र इथे हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच करण्याचा प्रयत्न करतायत HP एव्हेंजर्स हा संघ आपण पाहतायत. एका साईडला नागझरी वॉरियर्स संघ थोडासा बॅकफुटला जात असताना नचिकेतचे प्रयत्न अप्रतिम राहिलेत आतापर्यंत, कारण त्याच्या बॅटमधून धावा फार मोठ्या प्रमाणात व्हायला गेल्या. आतापर्यंत त्याचा विचार केला तर जबरदस्त खेळी करत असताना आपण पाहतायत 13 बॉलमध्ये 24 धावांची एक अभेद्य कामगिरी करताना एकाकी झुंज देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्धी खेळाडूंनी त्याला मात्र सुरेख साथ न दिल्याचा हा परिणाम या स्कोर कार्डवर आपण पाहू शकाल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, आता मात्र यष्टीरक्षक चूक करणार नाही. अगोदर चूक केली होती, नचिकेतचा झेल सोडून मात्र थोडासा कुठेतरी पश्चाताप सोसावा लागला होता, परंतु आता मात्र चूक करणार नाही. अशा प्रकारे मिळते विकेट. फलंदाज बॅक टू द पवेलियन.
बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी अधिकारी विपुल यावेळेला आपण पाहू शकतात विपुलच्या बॅटमधून मात्र यावेळेला सिंगल मेल अशा प्रकारे मात्र विजयाचा सुगंध दरवळत होता आणि विजयाची मुहूर्त मेट रोवली गेली HP एव्हेंजर्स या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन, आपलं मनपूर्वक अभिनंदन. अजून येणारे सामने भरपूर असतील आणि नागझरी वॉरियर्स संघाला खूप चांगला कमबॅक